म्यूट करून सांगितलं तरी चालेल. रोज साधारण 48-50 पर्यंत मुलं असतात. आज 36च आहेत. असू दे, आता मी चालू करते लेक्चर. मी बोललेलं ऐकायला येते का सर्वांना? वैष्णवी पवार येस मॅडम. येतंय? हो येतंय ऐकू. माझ्या इथं थोडीशी नेटचं कमी दाखवते. काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा. बायोल्युमिनेसन शिकतोय आपण. ल्युमिनस बॅक्टेरिया बद्दल माहिती घेऊन झालेली होती. तुम्हाला मी गेल्या वेळेला बर्गीज मॅन्युअल मध्ये ते ठेवलेले असतात. आणि हे ऑर्गॅनिझम वेगवेगळे विब्रिओ हर्वेई, विब्रिओ फिशरी, फोटोबॅक्टेरियम आणि हे पण दाखवलेले होते की काही ऑर्गॅनिझम हे निमॅटोडच्या असोसिएशन मध्ये राहतात. आणि एरवी तुम्ही प्लेट जर बघितली तर ती तुम्हाला ल्युमिनस दिसणार नाही. पण तीच तुम्ही डार्क मध्ये जर बघितली तर ल्युमिनेसन दिसणार आहे. आणि ही दोन पद्धतीचे ऑर्गॅनिझम वेगवेगळे आहेत की जे म्हणजे लिक्विड ब्रॉथ मध्ये सुद्धा ते लाईट एमिट करतात इन द डार्क. हे 2-3 नेटवरची हे घेतलेली आहे चित्र. ऑल ऑर्गॅनिझम दे आर ग्रॅम निगेटिव्ह शॉर्ट थिक रॉड अरेंज्ड सिंगल और इन पेअर और इन शॉर्ट चेन. ते वेगवेगळे ऑर्गॅनिझम जे आहेत, जरी व्हरायटी बरीच असली ऑर्गॅनिझम मध्ये तरी मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम दे आर ग्रॅम निगेटिव्ह रॉड्स, कधी सिंगल कधी पेअर किंवा शॉर्ट चेन. All are motile with polar flagella. All of you know that the polar, it is the single flagellum at one pole. That is the polar flagella is present. All are chemo-organotrophic and are able to store the lipid granule. तुम्ही आम्ही जसं अन्न जसे खातो तसे हे सगळे केमो ऑर्गॅनोट्रॉफिक आहेत. त्यांना केमिकल फूड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड ऍज अ एनर्जी सोर्स आणि कार्बन सोर्स लागतो. जसे इकोलाय आहे त्यासारखेच हा ऑर्गॅनिझम आहे. दे कॅन बी कल्टिवेटेड इन अनएरोबिक कंडिशन. त्या ऑर्गॅनिझमना तुम्ही अनएरोबिकली ग्रो केलं तरी पण ते ग्रो होऊ शकतात. बट दे कांट ग्लो. त्यांना ग्रो होता येईल पण ग्लो होऊ शकत नाहीत. द ऑक्सिजन इज व्हेरी इसेन्शियल फॉर ल्युमिनस. ल्युमिनस प्रॉपर्टीसाठी ऑक्सिजन गरजेचं आहे. का गरजेचं आहे आपल्याला पुढे 1-5 मिनिटात बघायचं आहे. ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतील परंतु ते ल्युमिनस प्रॉपर्टी अनेरोबिक कंडिशन मध्ये दाखवू शकत नाहीत. हायर सोडियम कॉन्सन्ट्रेशन इज नीडेड. त्यांचं मीडियम तयार करायसाठी त्यांना सोडियमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेलं मीडियम लागतं. आणि त्यामुळे हा ऑर्गॅनिझम जर ग्रो करायचा झाला तर सी वॉटर बेस असलेलं मीडियम तयार करावं लागतं. एरवी तुम्ही आता SY मध्ये वगैरे मीडिया तयार केले असतील तर तुम्ही मीडियम हे साध्या डिस्टिल वॉटर मध्ये तयार केले होते. पण हे मात्र सी वॉटर बेस मध्ये ते तयार केलं जातं. सी वॉटर बेस इट इज यूज इन द सी वॉटर बेस तयार करून त्याच्यामध्ये वेगवेगळे इतर इन्ग्रेडियंट टाकून मीडियम तयार केलं जातं. ऑप्टिमम टेम्परेचर इज 15 to 20 डिग्री सेल्सिअस. नॉर्मल म्हणजे आता ह्या समुद्रात मॅक्झिमम वेळेला सापडणारा ऑर्गॅनिझम असल्यामुळे हा मेझोफिलिक ऑर्गॅनिझम आहे. 15 to 20 डिग्री सेल्सिअस. आणि इन्क्युबेशन पिरियड हा सुद्धा आपला नॉर्मल आहे 12 to 36 आवर्स. 24 ते 48 तासाच्या आत 1 ते 2 दिवसामध्ये ऑर्गॅनिझमची व्यवस्थित ग्रोथ होऊ शकते. हे आपलं बघून झालेलं आहे.
आता आपल्याला बघायचंय बायोकेमिकल मेकॅनिझम ऑफ बायोल्युमिनेसन्स. आता हा टॉपिक आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये का घातला याचं कारण हे तुम्हाला इथे कळेल. हा वे ऑफ एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जनरेट होऊ शकते. त्यातला लाईट हा सुद्धा एक एनर्जी जनरेशनचा मार्ग आहे. त्यामुळे आपण जसं रेस्पिरेशन, जसं फर्मेंटेशन, जसं फोटोसिंथेसिस, तशाच पद्धतीने हा सुद्धा एक एनर्जी जनरेशनचा मार्ग आहे. म्हणून तो बायोकेमिस्ट्रीच्या पेपरमध्ये आपण हा युनिट शिकतोय. कसं शिकतोय जरा बघूया. एनी सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड कॅन बी treated in such a way that it start to emit the light. कुठलाही एखादा कंपोनंट जर आपण केमिकली असा काही ट्रीट केला, केमिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि त्याला जर अशी काहीतरी आपण ट्रीटमेंट दिली तर तो काय करायला लागतो, लाईट एमिट करायला लागतो. हा जो फिनॉमिनॉन आहे याला केमिल्युमिनेसन्स म्हणतात. कुठल्याही एखाद्या पदार्थाला chemically if you treat in such a way that it will start to emit the light, the phenomenon is called as the chemiluminescence. Example घेतले, suppose any light emitting compound A is there. If we treat the A and brought it to the excited state with very high potential energy, and we can denote it as a A star. Follow me once again. ए नावाचा कोणताही एखादा लाईट एमिटिंग ए कंपोनंट आहे, त्याला आपण असं काही ट्रीटमेंट देणार आहोत की तो एक्सायटेड स्टेटला जाईल. कुठलाही कंपोनंट जेव्हा एक्सायटेड स्टेटला जातो तेव्हा तो एकदम एनर्जी रिच होतो, त्याच्यामध्ये हाय पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. तो एक्सायटेड स्टेटला गेलेला आहे, त्याला आपण डिनोट केलेला आहे ए स्टार. And any component when we get to the excited state, potentially energy rich state, it become very unstable. तो एक्सायटेड स्टेटला, हे तुम्ही केमिस्ट्री शिकलेला आहे, कुठलाही कंपोनंट एक्सायटेड स्टेटला गेला इट बिकम व्हेरी अनस्टेबल अँड इट विल ट्राय टू रिटर्न टू द ग्राउंड स्टेट. तो परत त्याच्या ग्राउंड स्टेटला येण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जेव्हा तो ग्राउंड स्टेटला येईल त्याच्यामध्ये जी स्टोअर झालेली पोटेन्शियल एनर्जी आहे, त्याच्यामध्ये जमा झालेली एनर्जी जी आहे तो ती लाईटच्या स्वरूपात बाहेर टाकतो. अँड इट इज रिलीज इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. फोटॉनच्या स्वरूपामध्ये, लाईटच्या स्वरूपामध्ये तो बाहेर टाकतो. A is the component. If you treat it in such a way that it will get high energy component, potentially rich energy rich component as a star, excited state, and that excited unstable A star, it will try to return to the ground state. It will get converted A, and in that process, in that return, it will release the energy in the form of photon. Photonच्या फॉर्म मध्ये एनर्जी रिलीज होती. The same principle is observed in bioluminescence. ह्याच पद्धतीने बायोल्युमिनेसन्स मध्ये सुद्धा फिनॉमिनॉन दिसून येतो. कसा कसा शोध लागला ते बघूया. In 1950, many children collected thousands of fireflies in and around the Baltimore. बाल्टिमोर नावाच्या समुद्र देशाचा प्रदेशाचा जो भाग आहे तिथे 1950 मध्ये मुलांनी, छोट्या छोट्या खेळणाऱ्या मुलांनी काय केलं, अनेक फायरफ्लाईज म्हणजे काजवे गोळा केले. आणि हे काजवे गोळा केल्यानंतर विल्यम मॅक्लोरी आणि एटाल यांनी जॉन हाफकिन युनिव्हर्सिटीमध्ये, विल्यम मॅक्लोरी आणि त्याच्या बरोबरच्या अनेक इतर सायंटिस्टनी ऍट द जॉन हाफकिन युनिव्हर्सिटीमध्ये हॅलो मॅम. ते, हा बोल ना. ऑटो ऍडमिट ऑन करा ना. हा ठीक. काय म्हणली? ऑटो ऍडमिट ऑन करा. बर.
संख्या बरीच दिसली, त्या मनाने वाढली नाही. काल आम्ही एक मीटिंग घेतली डिपार्टमेंटची आणि तेव्हा आम्ही म्हणत होतो की अलीकडे TY SY ची मुलांची स्ट्रेंथ चांगली आहे, तर लगेच कमी झाली. भरवशाच्या म्हशीला टोणगा. 50 पर्यंत वगैरे संख्या जाती असं सगळेजण आम्ही मीटिंग मध्ये चर्चा काल झाली डिपार्टमेंटची. तर आज 42च आहेत. अजून कोण आहे का बाहेर? कोणी मला सांगितलं होतं? मी सांगितलेलं मॅम, अंजली. आली का आज सगळे? हो. विल्यम मॅक्लोरी जॉन हफकिन युनिव्हर्सिटी मधल्या बाल्टिमोर मध्ये त्या मुलांनी जी काही बरेचसे काजवे गोळा केलेले होते, they isolated the principal biochemical component. त्या काजव्यामधून त्यांनी 2 कंपोनंट बाजूला करून बघितले, म्हणजे मिळाले त्यांना. कशामुळे ह्या काजवे चमकतायत, त्याचं लाईट एमिट करण्याचं कुठलं प्रिन्सिपल आहे, हे तिथल्या सायंटिस्टनी शोधायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला त्यांना ते त्याच्यापासून 2 प्रिन्सिपल तिथे बायोकेमिकल कंपोनंट मिळाले. एक म्हणजे ल्युसिफेरिन आणि ल्युसिफरेज एन्झाईम. ल्युसिफेरिन हे सबस्ट्रेट आहे आणि ल्युसिफरेज हे एन्झाईम आहे. आणि मग त्यांनी द फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री ऑफ बायोल्युमिनेसन्स वॉज स्टडीड, बट द एक्झॅक्ट मेकॅनिझम इज नॉट येट क्लिअर. कुठलं एक्झॅक्ट मेकॅनिझम माहित नाही, हे मी तुम्हाला थोडे 1-2 मिनिटांनी सांगणार आहे. परंतु त्याचा खूप डिटेल अभ्यास केला गेला. लाईट एमिशन कसं होतं याची माहिती केली गेली, पण ऍक्च्युअली ती मेकॅनिझम कुठली एक स्टेप आहे की ती अजूनही कळलेली नाहीये, परंतु त्याचा सर्व अभ्यास झालेला आहे. परंतु फ्यू फॅक्ट्स ऑफ बायोल्युमिनेसन्स आर क्लिअरली नोन. जरी त्याची अगदी डिटेल मेकॅनिझम जरी माहित नसलं, तरी त्याच्यातल्या काही गोष्टी ह्या कळून आलेल्या आहेत. हॅलो, बोला की हो. कसलं? हो हो, द्यायचे आहेत. ते तुम्हाला म्हणत होते का कॉलेजवर? बर बर बर, माझं लेक्चर झालं की सांगते. माझं आता लेक्चर चालू आहे, अर्ध्या 1 तासात करते. पण आहे ना, तुम्ही दिवसभर आहे ना? किती वाजता? लगेच? बर, मग राऊत मॅडमनाच विचारा की त्या कुणा, कारण 2-3 लेक्चर झाली आहेत. त्या ज्या मुंबईच्या एक मॅडम आहेत त्यांचं म्हणतायत का विचारा बरं. मुंबईचंच का? पण ते कसं आहे, त्याला वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. कांबळे सर आलेत का? नाही ना? बर बर, कारण ते तसं होणार नाहीये. त्याचे 8,000 जे आहेत ना, ते तसे एक रकमी मिळणार नाहीत. त्याची 3 वेगवेगळे 3-4 व्हाउचर करा म्हणून सांगितले. हा हा, चालतंय. हो, चालेल चालेल. Few facts of bioluminescence are clearly known, which are as below. The first is light emitting reactions are closely related to electron transport chain. Rather, it is a side branch of electron transport chain. Light emitting reaction जी आहे ती light emitting reaction
ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा एक भाग आहे किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची ती साईड ब्रँच आहे. हे 110% कळलेलं आहे. त्यामुळे आपण रेस्पिरेशन म्हणा किंवा कुठेही एनर्जी जनरेशनच्या मार्गामध्ये EMP, TCA आणि सर्वात शेवटी ETC शिकतो. मग हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे, या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची साईड ब्रँच आहे. तर ती कशी आहे विल सी. लाईट एमिशन रिक्वायर्स कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एनर्जी. ही लाईट एमिशन करणारी जी रिॲक्शन आहे त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये एनर्जी लागते. आणि ATP is used to convert the chemical energy to light energy. Light emitting reaction, it requires more amount of energy, and here ATP is used to convert the chemical energy into the light energy. And this bioluminescence, it requires 4 component: reduced riboflavin, an aldehyde, oxygen and enzyme luciferase. 4 कंपोनंट असल्याशिवाय बायोल्युमिनेसन्स होऊच शकत नाही. आपल्याला ते बघायचं आहे. आता फक्त एक गोष्ट पक्की आहे की ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची साईड ब्रँच आहे आणि ही बायोल्युमिनेसन्स जर व्हायचं असेल तर कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑपरेट व्हायला पाहिजे. तर आणि तरच द केमिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू लाईट एनर्जी. आणि हिअर द 4 components are needed, that is the reduced riboflavin, an aldehyde, oxygen and the enzyme luciferase. Now we'll see the pathway. ही आपली नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. AH2 म्हणजे फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करूया आपण, ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate when get converted to 1,3-bisphosphoglyceric acid. At that time NAD is converted to NADH2. देन NADH2 त्याच्यामध्ये कुठल्याही मार्गाने असू देत, पायरुविक ऍसिड when get converted to acetaldehyde, then NAD get reduced to NADH2. अशा वेगवेगळ्या मार्गाने जे कंपोनंट आहेत, ए हा कुठलाही एखादा ऑर्गॅनिक कंपोनंट रेड्यूस स्टेटचा, त्याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, तो त्याचे हायड्रोजन देऊन टाकतो, तो NAD हा मॉलिक्यूल घेतो, NAD रेड्युस्ड होतो, NADH2 मध्ये जातो आणि ए हा जो रेड्युस मॉलिक्यूल आहे तो ऑक्सिडाइज होतो आणि ए मॉलिक्यूल मध्ये जातो. आता आपली नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काय होतं, हे NADH2 हा त्याचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट, रेडॉक्स पोटेन्शियल कमी आहे, त्याचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी कमी आहे, तो घेतो आणि पुढच्याला देतो. इथे एरवी आपण FAD लिहितो, FAD गेट कन्व्हर्टेड टू FADH2, पण इथे फ्लॅवोप्रोटीन लागतंय, FMN गेट कन्व्हर्टेड टू FMNH2 आणि मग हे आपल्या नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जातो. ही बघा आपली नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. रेस्पिरेटरी मायटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल तर इथे क्विनोन त्या हायड्रोक्विनोन मध्ये कन्वर्ट होतो, सायटोक्रोम B, सायटोक्रोम C, सायटोक्रोम A, सायटोक्रोम A3 आणि हा A3 आहे हा ते इलेक्ट्रॉन तो देतो ऑक्सिजनला. ऑक्सिजन आपल्याला एकच मॉलिक्यूल पाहिजे म्हणून 1/2 O2 लिहिलंय, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून पाणी तयार होती. सगळी प्रोसेस घडत असताना आपला कुठलाही एखादा केमिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड त्यांनी NADH2 तयार केले की ते ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जातात. याचा रेडॉक्स पोटेन्शियल NADचा सर्वात कमी आहे आणि ऑक्सिजनचा सर्वात जास्त आहे. व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स पोटेन्शियल? म्हणजे ॲबिलिटी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, म्हणजे हवरटपणा. म्हणजे NAD हा असा आहे की ते हायड्रोजन घेतो आणि लगेच दुसऱ्याला देतो. तसाच FMN घेतोय, FAD घेतो, दुसऱ्याला देऊन टाकतो. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर ऑक्सिजन जो आहे तो इलेक्ट्रॉन म्हणजेच हायड्रोजन घेतो, पण काय वाटेल ते झालं तरी तो हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन देत नाही पुढे, म्हणून त्याला फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणायचं आणि त्याचं पाणी बनतं. यामध्ये ऑक्सिजनचा रेडॉक्स पोटेन्शियल सर्वात जास्त आहे. ही आपली नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन की तुम्ही SY मध्ये शिकलेले आहात. इथे 3 ATP मॉलिक्यूल तयार होतात या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये.
ही 3 ATP होतात. ही आपली नॉर्मल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. त्याची साइड ब्रँचला बघा काय होतं. NADH2 will donate its electron to FMN. तो FMN फ्लॅवोप्रोटीनला तो त्याचे इलेक्ट्रॉन देतो. FMN इज कन्व्हर्टेड रेड्युस्ड टू FMNH2. आता रेड्युस्ड FMNH2 रेड्युस्ड फ्लॅवोप्रोटीन हा काय करतो, ल्युसिफरेज नावाच्या एन्झाईम बरोबर बाइंड होतो. ल्युसिफरेज हे एन्झाईम आहे, डिनोटेड ॲज एल. त्यामुळे हे FMNH2 आणि ल्युसिफरेज LFMNH2 हा कॉम्प्लेक्स एक डुप्लेक्स तयार होतो. त्यामुळे काय होतं, FMNH2 रेड्युस्ड फॉर्मचा फ्लॅवोप्रोटीन कंबाइन्स विथ एन्झाईम ल्युसिफरेज. There is a formation of LFMNH2. Then it is added with the molecular oxygen. मगाशीच मी सांगितलं, for the bioluminescence oxygen is very 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 essential. In absence of oxygen, electron transport chain can take place. Organism will grow but it can't grow. And when it get added with molecular oxygen, एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तो घेतो आणि एक कॉम्प्लेक्स तयार होतो LFMNH2O2. LFMNH2 त्याच्या पुढे हा O2, ह्या तीनचा हा कॉम्प्लेक्स तयार होतो. याला पेरॉक्सी कॉम्प्लेक्स असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज द पेरॉक्सी कॉम्प्लेक्स. का बरं पेरॉक्सी कॉम्प्लेक्स म्हणतात, कारण त्याच्या शेवटी H2O2 आहे. जसा हायड्रोजन पेरॉक्साइड आपण म्हणतो तसा तो पेरॉक्सी कॉम्प्लेक्स आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा बायोल्युमिनेसन्स ऍक्टिव्हिटी व्हायची तेव्हा त्यांना रेड्युस्ड फ्लॅवोप्रोटीन लागणार आहे. 4 कंपोनंट लागणार आहेत. डोक्यात फिक्स बसवून घ्या. 4 कंपोनंट मध्ये रेड्युस्ड फ्लॅवोप्रोटीन LFMNH2 आपल्याकडे आहे. त्यांना लागणार आहे ल्युसिफरेज नावाचे एन्झाईम, ते आहे. त्यांना लागणार आहे मॉलिक्युलर ऑक्सिजन, तो पण आहे. आणि चौथा कंपोनंट त्यांना लागणार आहे तो म्हणजे अल्डिहाइड लागणार आहे. पण इन केस काही कारणाने अल्डिहाइड सेल मध्ये नाही अवेलेबल होऊ शकलं नाही तर हा कॉम्प्लेक्स लगेच तुटतो. एल परत रिसायकल होईल, FMN परत जाईल आणि H2O2 तयार होईल. देर इज नो लाईट एमिशन होऊ शकत नाही. परत एकदा हे मी एवढं परत नीट समजावून सांगते की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची साइड ब्रँच आहे. 4 components are necessary for bioluminescence. The first is reduced flavoprotein, second is the luciferase enzyme, third is oxygen, and 4 is the aldehyde. If in this case FMNH2, it first combines or adhere bind with the luciferase enzyme. There is a formation of a complex of LFMNH2. Then it get added with oxygen, that is a molecular oxygen, O2, and there is a formation of LFMNH2O2. या तिन्हीचा कॉम्प्लेक्स तयार होतो. ह्याला पेरॉक्सी कॉम्प्लेक्स म्हणायचं. आणि once the peroxy complex is formed, then there should be added with the aldehyde. But if there is no aldehyde in the cell, it is not made available in the cell, immediately the complex is broken down. हा जो तयार झालेला कॉम्प्लेक्स आहे अल्डिहाइडच्या अभावी 3 कंपोनंट भेटले त्याला, पण अल्डिहाइड मिळाला नाही म्हणून ह्या सगळा कॉम्प्लेक्स तुटतो. कसं तयार होतो, एल वेगळा होतो, FMN वेगळा होतो आणि H2O2 तयार होतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती H2O2 हे बॅक्टेरियासाठी टॉक्झिक आहे. तुम्ही जर लहानपणी कधी गेला असाल दवाखान्यात, कान दुखतोय किंवा एखादी जखम झाली तर त्याच्यावर H2O2 टाकलं जातं, असं बुडबुडे येतात त्याच्यातून. मग हे बॅक्टेरियाला मारून टाकण्यासाठी असतं, आपण जे ड्रेसिंगला किंवा ह्याला वापरतो ते. मग हे बॅक्टेरियल सेलमध्ये हे जर H2O2 तयार झालं तर ऑर्गॅनिझम कॅटालेज नावाचं एन्झाईम तयार करतात आणि कॅटालेजच्या मदतीने परत ते पाणी आणि ऑक्सिजन मध्ये कन्व्हर्ट होतो. हे तुम्ही कॅटालेज ऍक्टिव्हिटी F5 पासून शिकलेले आहात. मग हे जे आहे इथं काय झालं, या सगळ्याचा रिझल्ट असा झाला, नो लाईट एमिशन.
सगळे 3 कंपोनंट असून उपयोग झाला नाही, कुठलाही एखादा कंपोनंट नसेल तर रिएक्शन होऊ शकत नाही. मग आता आपण बघूया LFMNH2O2 याला भेटलं अल्डिहाइड. अल्डिहाइडचं सिम्बॉलिक स्ट्रक्चर आहे RCHO. मग ह्या RCHO चं कॉम्प्लेक्स बघा काय 4 कंपोनंटचा तयार झाला. L म्हणजे ल्युसिफरेज एन्झाईम, FMNH2 आणि O2 ऑक्सिजन आणि अल्डिहाइड. हा कॉम्प्लेक्स तयार होतो. हे 4 कंपोनंट लागतात. 4 कंपोनंटच्या मदतीने हा कॉम्प्लेक्स तयार झाला आहे. एवढं सगळं आपल्याला त्यातलं कळलंय बायोकेमिस्ट्री मधलं, परंतु कळलं काय नाही तर ह्या बाण जे दाखवले आहेत ह्या बाणामधून हा जो कॉम्प्लेक्स आहे तो एक्साइटेड स्टेटला कसा गेला हे अजून आपल्याला कळलेलं नाही. ही रिएक्शन, त्यामुळे आपण मगाशी म्हणलं द एक्झॅक्ट मेकॅनिझम इज नॉट नोन. काय माहित नाही आपल्याला, कॉम्प्लेक्स कसा तयार होतो, पुढच्या गोष्टी माहिती आहेत, लाईट कसा एमिट होतो सगळं माहितीये, परंतु हाऊ द कॉम्प्लेक्स गेट कन्व्हर्टेड इन टू इट्स एक्साइटेड एनर्जी रिच स्टेट इट इज नॉट येट क्लिअरली नोन. त्यामुळे तोच कॉम्प्लेक्स मगाचा आहे तो मी फक्त रेड कलरनी लिहिलाय आणि रेड कलरच्या इथे असा त्याला स्टार दाखवलेला आहे. मीनिंग इज दॅट इट इज अ एनर्जी रिच स्टेट, एक्साइटेड स्टेट. आणि आपल्याला मगाशीच माहितीये द एनर्जी रिच स्टेट, एक्साइटेड स्टेट इज व्हेरी अनस्टेबल. इट विल ट्राय टू रिटर्न टू द ग्राउंड स्टेट. तो एनर्जी रिच जो कॉम्प्लेक्स आहे तो ग्राउंड स्टेटला परत यायचा प्रयत्न करेल, त्याबरोबर हा कॉम्प्लेक्स फुटेल. हा जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे हा फुटेल. कसा फुटतो आपण बघूया. हे बघा एलचं एल ल्युसिफरेज एन्झाईम तयार झालं. ते गोडाऊन नाही सेलमध्ये, जिथे परत लागेल त्यावेळेला ते रिसायकल केलं जाईल. त्यामुळे त्यातला एल जो आहे एल निघून गेला. त्या FMNH2 मधला FMN पण सटकला. हा बघा परत इथं आला. जेव्हा सेलला लागेल त्यावेळेला पुढच्या सायकलसाठी तो गेला. म्हणजे हे 2 कंपोनंटचा प्रश्न मिटला. आता आपल्याकडे काय उरलंय बघा, H2 उरलाय, O2 उरलाय आणि RCHO हे अल्डिहाइड उरलंय. तर ह्याच्यामधला हा जो O2 आहे हा ऑक्सिजन मॉलिक्यूल स्प्लिट होतो, तुटतो आणि तो काय करतो, एक जातो RCHO च्या इथे. हा बघा इथं गेला, O गेला, म्हणून तयार झालं RCOOH. अल्डिहाइड पासून ऍसिड, ऑर्गॅनिक ऍसिड तयार झालं आणि ह्या हायड्रोजन आणि ह्याच्यातला एक राहिलेला ऑक्सिजन ह्याचं झालं पाणी. परत एकदा सांगते, नीट लक्ष द्या. इथे काय काय झालंय, FMNH2 ल्युसिफरेजचा हात धरला, ऑक्सिजन बरोबर तो फ्यूज झाला, त्याला एक अल्डिहाइड मिळालं, त्याचा एक कॉम्प्लेक्स तयार झाला. बाय अननोन मेकॅनिझम इट इज कन्व्हर्टेड इनटू इट्स एक्साइटेड स्टेट. तो एक्साइटेड स्टेटला गेला. तो एक्साइटेड स्टेटला गेल्याबरोबर एनर्जी रिच झाला, तो अनस्टेबल झाला, तो ट्राय टू कम टू द ग्राउंड स्टेट. तो फुटेल सगळा कॉम्प्लेक्स. त्या फुटला की त्याच्यामधलं हे जे ल्युसिफरेज एन्झाईम आहे हे ल्युसिफरेज एन्झाईम इथं जातं, हे परत सेल वापरते. म्हणजे सेलमध्ये काही ते त्यांना लागेल तर रिसायकल केलं जातं. FMN बाजूला पडतो. FMN परत सेल जिथे जिथे लागेल तिथं वापरणार. आणि आता राहिलेलं आहे H2O2 आणि RCHO. यातला ऑक्सिजन जे 2 मॉलिक्युल आहेत ते स्प्लिट होतात, फुटतात. त्या एका मॉलिक्युल पासून ह्या हायड्रोजन H2 आणि ह्याचा एक O हा मिळून इथे पाणी बनलं आणि एक O ह्या अल्डिहाइड मध्ये गेला आणि त्याचं झालं ऍसिड. आणि ही सगळी प्रोसिजर होता होता आपण हे सगळं का शिकतोय तर ही लाईट तयार झाला, फोटॉन. याला सिम्बॉल आहे HV, म्हणून मी तिथं दाखवलेलं आहे. लाईट एमिट झालेला आहे, लाईट तिथनं बाहेर पडला, हे त्याचं बायोकेमिकल मेकॅनिझम आहे. आता जसं आपण बघितलं की सेलला लागलेला आहे एल रिसायकल झाला, FMN रिसायकल झाला. ऑक्सिजन नेचर मध्ये भरपूर आहे, तो काही आपण इथे तयार करायची गरज नाही. परंतु तयार झालेलं ऍसिड जे आहे त्याच्यापासून सेल परत एकदा अल्डिहाइड स्वतः तयार करतं. RCOOH गेट कन्व्हर्टेड टू RCHO
अँड फॉर दॅट पर्पज वन पायरिडॉल हे लागतो, NaDH2 लागतो. दिस NaDH2 त्याचे 2 हायड्रोजन आणि इथला एक ऑक्सिजन हे काढून ह्याचं पाणी बनतं आणि हे NAD ह्याचं कन्व्हर्ट होतं आणि RCOH परत एकदा RCHO होतं आणि ते परत रिसायकल होतं. त्यामुळे लागलेले सगळे कंपोनंट सेलमध्ये परत 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 वापरले जातात आणि नेट रिझल्ट इज द लाईट जनरेशन. लाईट तयार होती, फोटॉनच्या फॉर्म मध्ये लाईट लिबरेट होती. 1 मिनिटात मी परत एकदा शॉर्ट मध्ये हे रिवाइज करते. कुठलाही एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो जेव्हा ऑक्सिडाइज होईल त्यावेळेला NAD तो इलेक्ट्रॉन घेईल, NADH2 मध्ये कन्व्हर्ट होईल, NADH2 स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, NAD मध्ये जाईल तो, त्यावेळेला FMN तो त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन FMNH2 मध्ये जातो. नॉर्मल केसमध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन घडली असती आणि इथे कंटिन्युअस ऑक्सिजनचं पाणी बनेल. ही ATPचं सिंथेसिस, म्हणून आता एक वाक्य पुढे तुम्हाला भेटेल, ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला साईड ब्रँच आहे ती. जोपर्यंत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ऑपरेट होत नाही तोपर्यंत बायोल्युमिनेसन्स तुम्हाला दिसणारच नाही. त्यामुळे त्याला कंटिन्युअस ATPचं सिंथेसिस लागतं. कुठेही त्याला ATP टू ADP AMP असं लागत नाहीये, पण ती प्रोसेस चालू झाल्याशिवाय ही प्रोसेस घडत नाही. आणि त्यामुळे आपण इथे बघितलंय की हे FMNH2 तयार झालंय, त्याला ल्युसिफरेज नावाचं एन्झाईम कंबाईन होतं. ल्युसिफरेज FMNH2 ह्याचा कॉम्प्लेक्स होतो, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल ऍड होतं, याला पेरॉक्सी कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि एकदा का पेरॉक्सी कॉम्प्लेक्स तयार झाला की मग अल्डिहाइडचे ऍडिशन होते. परंतु जर अल्डिहाइड सेलकडे मिळालं नाही, काहीतरी प्रॉब्लेम आला तर तो कॉम्प्लेक्स तुटतो आणि लाईट एमिशन होत नाही. पण त्याला अल्डिहाइड मिळालं तर हा RCHO त्याच्यात ऍड होईल आणि तयार होईल LFMNH2O2 RCHO. आणि हेच मेकॅनिझम फक्त माहिती नाही, बाय अननोन मेकॅनिझम तो जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे तो ह्याच्या स्टेटला, एक्सायटेड स्टेटला, एनर्जी रिच स्टेटला कसा जाणार, ही फक्त 3 बाण आपले अजून माहिती नाहीये. बाकीच्या सगळ्या गोष्टी सायंटिस्टनी शोधून काढलेल्या आहे. आता तुम्ही त्याचा कोणीतरी शोध लावा. मग हा जो कॉम्प्लेक्स जेव्हा कन्व्हर्ट होईल तो होईल एनर्जी रिच, तो होईल एक्सायटेड. आणि कुठलाही एनर्जी रिच एक्सायटेड स्टेट मधली कंपोनंट हा नेहमी अनस्टेबल असतो. इट विल ट्राय टू रिटर्न टू द ग्राउंड स्टेट. तो त्या ग्राउंड स्टेटला जेव्हा येईल त्यावेळेला एनर्जी जी आहे ती फोटॉनच्या लाईटच्या फॉर्म मध्ये रिलीज होते. आणि ह्या वेळेला काय काय होतं, हा बघा L आहे कॉम्प्लेक्स मधला, L इथं गेला, L रिसायकल होला. FMN आहे, FMN इथं आला, FMN रिसायकल झाला. आणि हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन तुटेल, 2 मॉलिक्यूल सेपरेट होतील, एक हायड्रोजनचा हात धरेल, पाणी बाहेर पडेल आणि एक ऑक्सिजन अल्डिहाइड मध्ये बुडेल आणि तयार होईल ऍसिड, फॅटी ऍसिड तयार होतं. आणि हे फॅटी ऍसिड बाकीच्या सगळ्या गोष्टी सेलला जशा तशा परत मिळाल्या, फक्त अल्डिहाइडचा प्रश्न आला म्हणून या ऍसिड पासून परत एकदा अल्डिहाइड बनवलं जातं. त्याच्यासाठी एक NADH2 मॉलिक्यूल वापरला जातो आणि हे अल्डिहाइड परत एकदा रिसायकल होईल. आणि ह्याचा नेट रिझल्ट इज द जनरेशन ऑफ लाईट इन द फॉर्म ऑफ फोटॉन. फोटॉनच्या फॉर्म मध्ये लाईट जनरेट झाली. कशासाठी हा सगळा टास्क केलाय? टू जनरेट द लाईट. ह्याच पद्धतीची ही नेटवरची रिॲक्शन आहे. बॅक्टेरियल ल्युसिफरेज नावाचं एन्झाईम आहे, एक FMNH2 त्यांना लागतोय, एक ऑक्सिजन लागतोय आणि एक फॅटी अल्डिहाइड लागतंय. त्यामुळे ऑक्सिजनचा हे बघा कसं आहे, O डबल बॉन्ड O, हे फॅटी अल्डिहाइड आहे त्याच्यामुळे RCHO आहे. आणि हे आहे FMNचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन मॉलिक्यूल आहेत, इथे एक आणि इथे FMNH2. ल्युसिफरेज बरोबर कंबाईन होईल आणि इथे बघा ही फोटॉनचं साईन आहे. मला ते अशा पद्धतीने थोडं वाकडं काढायचं असतं, नुसता नॉर्मल HV नाहीये, पण नेटवर म्हणजे लॅपटॉपवर मला कुठे सापडलं नाही म्हणून मी HV लिहिलंय.
ब्ल्यू ग्रीन लाईट, बॅक्टेरियाची ब्लूइश ग्रीन लाईटचा 490 नॅनोमीटरचं लाईट बाहेर पडेल. एफएमएन, परत एफएमएन रिसायकल होईल, त्यातले हायड्रोजन मॉलिक्यूल बाहेर पडतील, एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि फॅटी अल्डिहाइड पासून फॅटी ऍसिड तयार होईल. हे बघा इथे हायड्रोजन ह्याला एक लागला आणि इथे एक घेतला गेला, असं हे तयार झालेलं आहे. एफएमएन H2O आणि तयार झालेलं आहे फॅटी ऍसिड. हे त्याचं बायोल्युमिनेसन्सचं नेटवर्कचं मेकॅनिझम आहे. For each cycle of light emission, one molecule of FMNH2 and one molecule of NADH2 are required. त्याला एक FMNH2 जसा तो कंबाईन कॉम्प्लेक्स तयार करायला लागतो तो लागणार आणि एक NADH2 लागणार. कशासाठी? तर फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिटाल्डिहाइड बनवण्यासाठी. The light emitting complex is made up of enzyme luciferase, oxygen, aldehyde and FMNH2. Aldehyde addition occurs only after the formation of peroxy complex. त्यामुळे जेव्हा LFMNH2O2 झालं तरच अल्डिहाइडचा ऍडिशन होती. In absence of aldehyde, light emission is not observed. लाईट एमिशन त्याचा अल्डिहाइडच्या अब्सेन्स मध्ये होऊ शकत नाही. एनी म्युटंट व्हेन लुजेस द ॲबिलिटी टू सिंथेसाइज अल्डिहाइड ऑटोमॅटिकली लुजेस द ॲबिलिटी टू एमिट द लाईट. अल्डिहाइडची जोवर ऍडिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय वाटेल तर झालं तरी लाईट एमिशन होत नाही. त्यामुळे एखादा म्युटंट असा तयार झाला की त्या म्युटंटला ते अल्डिहाइडच तयार करता येत नसेल तर ऑटोमॅटिकली तो त्याची ल्युमिनस प्रॉपर्टी पण घालवतो. Once the light emitting complex is formed by unknown mechanism, it is converted to excited or energy rich state. तो excited किंवा energy rich होतो, become unstable, try to return to the ground state and during its return following things occur. मी ऑलरेडी सांगितले पण हे निबंध वजा लिहिलेले आहेत. पहिली गोष्ट घडते रिटर्न मध्ये लाईट एमिशन इन द फॉर्म ऑफ फोटॉन. एनर्जी रिच कॉम्प्लेक्स आहे, एक्साइटेड कॉम्प्लेक्स आहे, तो जेव्हा ग्राउंड स्टेटला येईल तेव्हा एनर्जी बाहेर पडेल आणि ती एनर्जी फोटॉनच्या रूपामध्ये बाहेर पडेल. दुसरा आहे मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे तो स्प्लिट होतो. ऑक्सिजन O2 आहे तो स्प्लिट होतो. त्यातला एक ऑक्सिजन कशासाठी वापरला जातो? कन्व्हर्जन ऑफ अल्डिहाइड टू ऍसिड. And the second is used for the conversion of, that is oxidation of the FMN. FMN बाजूला करण्यासाठी वापरला जातो आणि एक पाण्याचा मॉलिक्यूल रिलीज होतो. The long chain aldehyde is converted to long chain fatty acid and that long chain fatty acid is again reduced to aldehyde. परत एकदा ते अल्डिहाइड मध्ये टाकलं जातं. And for that purpose one NADH2 molecule is required. एक NADH2 molecule त्यासाठी लागतो. Long chain aldehyde is generally palmitaldehyde. palmitic acid आपण ऐकलेलं आहे, तसं हे palmitaldehyde लागतं त्याला. सर्वांना मेकॅनिझम समजलंय का बघा? प्रश्न पूर्वी शॉर्ट नोट मध्ये बायोकेमिकल मेकॅनिझम ऑफ बायोल्युमिनेसन्स. मग आपल्याला बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय थोडीशी माहिती, ते पाथवे आणि सगळी रिॲक्शन डिटेल मध्ये. आणि आता मी सांगते ते ल्युसिफरेज एन्झाईमचं पण माहिती लिहायला लागणार आहे. द ल्युसिफरेज एन्झाईम इज अ हेटेरोडायमर. डायमर आहे म्हणजे दोन कंपोनंटची बनलेली आहे. हेटेरो आहे म्हणजे दोन सारखे कंपोनंट नाहीयेत. हेटेरोडायमर मेड अप ऑफ 2 सब युनिट्स अल्फा अँड बीटा. एक मोठा मॉलिक्युलर वेट जास्त असलेला आणि एक छोटा आहे. 42,000 and 38,000 डाल्टन युनिट मॉलिक्युलर वेट असलेलं ल्युसिफरेज एन्झाईम आहे. These 2 subunits are the complex of लक्स जीन. हा MCQ ला विचारणार आहे. ल्युसिफरेज एन्झाईम इज द कॉम्प्लेक्स किंवा हा द जीन रिस्पॉन्सिबल फॉर बायोल्युमिनेसन्स किंवा ल्युसिफरेज एन्झाईम इज द लक्स जीन. एंट्रन्सला विचारला जातो. लक्स नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, साबणाचं नाव आहे.
लक्स जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ल्युसिफरेज एन्झाईम सिंथेसिस. त्यामुळे लक्स हा तुम्हाला MCQ ला विचारला जातो, क्वीज मध्ये विचारला जातो, तुम्हाला तो एंट्रन्स मध्ये विचारला जातो. फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ ल्युसिफरेज एन्झाईम large amount of continuous supply of ATP and oxygen is needed. हे वाक्य नीट लक्षात घ्या. इथे ऑक्सिजन कंटिन्युअसली लागणार आहे आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ ATP लागणार आहे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ATP कुठेही वापरलेली नाही, ATP टू ADP इतकी एनर्जी रिलीज असं काही लागणार नाही. पण जोपर्यंत ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इकडे ऑपरेट होत नाही तोपर्यंत साइड ब्रँच होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होईल तोपर्यंत तिथे ATP तयार होत राहील, तोपर्यंत इकडे खाली ही बायोल्युमिनेसन्स होणार आहे. त्यामुळे तिथे कंटिन्युअस सप्लाय ऑफ ATP and oxygen is needed. In absence of oxygen, organism can grow but it can't glow. त्याला जगता येईल, वाढता येईल, परंतु तो तुम्हाला ल्युमिनस ऍक्टिव्हिटी दाखवू शकणार नाही. कारण ल्युमिनस ऍक्टिव्हिटीला 4 कंपोनंट लागतात. आपण बघितलेलं आहे, रेड्युस्ड हे FMNH2 लागतोय, नंतर ल्युसिफरेज एन्झाईम, ऑक्सिजन आणि अल्डिहाइड लागतंय. त्यामुळे इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इट कॅन ग्रो बट कांट ग्लो. Luciferase enzyme catalyzes the oxidation of aldehyde and reduced FMN. आणि ते जे आहे ल्युसिफरेज एन्झाईमच्या मदतीने अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये होतं and the product formed is the long chain fatty acid and oxidized FMN. आता फॅक्टर्स needed for the bioluminescence. जर आपल्याला बायोल्युमिनेसन्स बघायचा असेल तर तुम्हाला कंपोजिशन ऑफ मीडियम स्पेसिफिक ठेवायला लागणार आहे. एकतर सोडियम हाय सॉल्ट म्हणजे आपल्या त्याला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्यामुळे सी वॉटर बेसचं मीडियम पाहिजे आणि त्याच्यात अर्जिनाइन नावाचा अमायनो ऍसिड घालावा लागतो कंपल्सरी. आणि मॉलिक्युलर ऑक्सिजन एरोबिक कंडिशन किंवा तुम्ही एरेशन, आपण स्विमिंग ह्याच्यामध्ये फिश टँक मध्ये जसा ऑक्सिजन सोडतो तसा इथे टाकल्याशिवाय बायोल्युमिनेसन्स दिसू शकत नाही. आता मी तुम्हाला मागच्या वेळेला जे उपयोग शिकवलेले होते ते ल्युमिनस बॅक्टेरिया किंवा ते ॲनिमल्स हे त्या बायोल्युमिनेसन्सचे त्यांना काय उपयोग होतो ते. आता ह्या ल्युमिनेसन्स ऍक्टिव्हिटीचा आपल्याला परमेश्वराने थोडीशी बुद्धी आपल्याला जास्त दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला ह्या ल्युमिनेसन्सचा काय उपयोग होतो, त्याचे काय ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचा उपयोग आपण काय करून घेऊ शकतो ते आपण बघूया. Luminous bacteria can be used as an experimental study to check tool to study or to check the activity of any drug acting on the cell's respiration. आता हा वाक्य नीट मी समजावून सांगते. असं इमॅजिन करा, मी एक ड्रग शोधून काढले आणि मी माझं असं म्हणणं आहे की सर्वात आत्ता जे सुडोमोनास किंवा याची इन्फेक्शन जी कव्हर होऊ शकत नाहीत त्याच्यासाठी मी ड्रग शोधले आणि त्या ड्रगचे टार्गेट साईट आहे रेस्पिरेशन. बॅक्टेरियल सेलचं रेस्पिरेशन मी घालवणार आहे आणि रेस्पिरेशन मोडलं की सेल मरून जाईल. पण मी म्हणते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही. तुम्हाला काय करावं लागेल, त्याची रेस्पिरेशनवर खरंच त्याची ऍक्शन होते का, टार्गेट साईट वेदर इट इज ट्रू टार्गेट फॉर द रेस्पिरेशन, दॅट यू हॅव टू चेक इट. आणि म्हणून काय केलं जातं, इन ल्युमिनस बॅक्टेरिया ते घेतले जातात, ते ड्रग त्याच्यावर ऍक्ट केलं जातं आणि समजा त्यांची रेस्पिरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनवरच नक्की ते आघात करत असेल तर त्याची ल्युमिनस प्रॉपर्टी जर गेली, त्याला ल्युमिनेसन्स करता आलं नाही, तर अर्थ काय आहे की याचा अर्थ डोळे झाकून मी शोधलेलं ड्रग हे ल्युमिनस बॅक्टेरिया म्हणजे रेस्पिरेशनवर ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनवर ऑपरेट होत आहे आणि माझ्या ड्रगला मान्यता मिळेल. and therefore I am using it as an experimental tool or study to check the drug is acting on a cell respiration or not. सेलच्या रेस्पिरेशनवर ते ऍक्ट होतंय का नाही हे शोधण्यासाठी मला हे
बायोल्युमिनेसन्स बॅक्टेरिया वापरावे लागतील. मी काय करीन, ल्युमिनस बॅक्टेरिया घेईन, त्या ल्युमिनस होत असलेले जे दाखवतायत ते बॅक्टेरिया घेईन, त्याच्यावर ते ड्रग टाकीन. ते ड्रग टाकल्यानंतर त्या बॅक्टेरियाची ल्युमिनस प्रॉपर्टी गेली तर अर्थ काय आहे, ज्या अर्थी ल्युमिनस प्रॉपर्टी गेली त्याच्या अर्थी रेस्पिरेशन थांबलंय, त्याच्या अर्थी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हॅम्पर झालंय, म्हणजे मी शोधलेल्या ड्रगची 110% टार्गेट आहे रेस्पिरेशन. पहिला मुद्दा कळला असेल तर पुढे जाऊया. इट इज यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इव्हन इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन. अगदी थोड्या प्रमाणात जरी ऑक्सिजन असेल तरी इट विल स्टार्ट टू ग्लो, आणि त्यामुळे तो बॅटरीज आपण वापरले जातात, बॅटरीज ऑफ ल्युमिनस बॅक्टेरिया टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. कुठेही ऑक्सिजन आहे का नाही शोधायसाठी, ऑक्सिजन आला रे आला की तो ग्लो व्हायला लागेल, त्यामुळे तो बॅटरी सारखा काम करेल. आणि ज्या खाणी असतात या खाणींमध्ये ऑक्सिजन हा थोडा डेंजरस आहे, त्यामुळे खाणीमध्ये असे थोड्या थोड्या ठिकाणी ल्युमिनस बॅक्टेरियाचे बॅटरीज ठेवल्या जातात. आणि जर ते ग्लो व्हायला लागले तर 110% ओळखायचं की ऑक्सिजन आलाय, देर इज अ डेंजर, and for that purpose it is used to detect the oxygen. पुढचा एक उपयोग आहे, इट इज यूज टू क्वांटिफाय द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन लिबरेटेड इन फोटोसिंथेसिस. SY ला ज्यांचं बॉटनी होतं त्या लोकांनी एक प्रॅक्टिकल गेल्या वर्षी केलेलं होतं. हायड्रिला नावाची जी वनस्पती आहे ती बीकर मध्ये पाण्यात घेतली होती, त्याच्यावर एक फनेल पालथं घातलं होतं, आणि तो जो बाहेरचा कट्टा आहे त्या कट्ट्यावर आणून ते ठेवतात, आणि अशी मान खाली वाकून त्याच्यामधले ऑक्सिजन, हवा जी ऑक्सिजन गॅसचे बबल जे तयार होतील ते मोजतात ते. आणि मग 1, 2, 3 जेव्हा जास्त फोटोसिंथेसिस होईल तेव्हा एकदम खूप ऑक्सिजन त्यातनं बाहेर पडतो, आणि मग तो आपण मॅन्युअली मोजणं आपल्याला अवघड जातं. त्याच्याऐवजी जर तुम्ही ल्युमिनस बॅक्टेरिया वापरले तर त्याच्या स्ट्रेंथ वरून किती लाईट एमिट झाल्या, ऑक्सिजन जेवढा वाढेल तेवढी त्याची ल्युमिनस प्रॉपर्टी वाढणार आहे. आणि हे ह्या पद्धतीने आपल्याला फोटोसिंथेसिस मध्ये किती ऑक्सिजन लिबरेट झाला त्यासाठी वापरता येईल. इट इज यूज्ड ॲज अ केक ऑफ ल्युमिनस बॅक्टेरिया टू अट्रॅक्ट द प्रे ऑर फिशेस. आपल्याला फिशिंग करायचं आहे, आपल्याला मासे पकडायचे आहेत, तर ल्युमिनस बॅक्टेरियाचा केक आज सोडला जाईल. तो चकाकायला लागला की मासे त्या दिशेला धावत येतील आणि वी कॅन इझिली कॅप्चर और कॅच इट. आणि शेवटचा उपयोग आहे लक्स जीन. इट इज यूज्ड ॲज अ सिलेक्टिव्ह मार्कर इन जेनेटिक इंजिनिअरिंग प्रोसेस. जेनेटिक इंजिनिअरिंग हे तुम्हाला आता शिकवत आहे कोणीतरी, मला आता एक्झॅक्ट आठवेना, तर तिथे तुम्हाला हे सांगितलं जाईल सिलेक्टिव्ह मार्कर म्हणून. एखादा जीन आपल्याला दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायचा असेल जेनेटिक इंजिनिअरिंगनी, तर तो जीन गेलाय का नाही हे कन्फर्म करण्यासाठी लक्स जीन वापरला जातो. दॅट कम्प्लीट द बायोल्युमिनेसन्स. बायोल्युमिनेसन्स अपॉइंट आता संपलेला आहे, फक्त 41 जण आहेत आज. वेळ माझ्या मताने संपत आलेली आहे, मी थांबते आता. पुढचं माझ्या मताने शिंदे मॅडमचं लेक्चर असेल. शिंदे मॅडम जॉईन झालाय? हो मॅडम. हा, मी हे रेकॉर्डिंग चालू ठेवून बंद करू ना? हो हो चालेल. चालेल ना. गुड आफ्टरनून ऑल. काय आज संख्या कमी आहे आज?
अक्षय तृतीयाची सुट्टी वाटली का सगळ्यांना? काय नाहीये ना असं काही? काल एकच दिवस सुट्टी होती फक्त. आणि मेन म्हणजे आपला खूप महत्वाचा पॉइंट सुरू झालेला आहे